येस मराठीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आमचे मोठे बंधू या येस मराठीचे मुख्य संपादक सुनील भाऊ जाधव, तसेच कार्यकारी संपादक आमचे मार्गदर्शक कतार सर, माझ्यासोबत आलेले मार्केट कमिटी संचालक गंगाधरजी निखाडे, पंकज उफाडे, योगेश कराटे आणि खऱ्या अर्थाने सुनील भाऊंना मदत करणारी त्यांची जी टीम आहे ती खूप प्रामाणिक आहे. कुठल्याही प्रकारे या ठिकाणी मी गेल्या 2 वर्षापासून बघतोय, कुठल्याही प्रकारच्या याला बळी न पडता प्रामाणिकपणे अहोरात्र कष्ट घेतात. सर्वसामान्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी ही टीम सर्व प्रकारे करते. मी सुनील भाऊंना विनंती करेल की या ठिकाणी गंगाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे या ठिकाणी बाकीचे माझे तर मला सांगणं आहे की बाकीचे चॅनलवाले कुठेतरी या ठिकाणी टाळाटाळ करतात, परंतु आपणही एक शेतकरी पुत्र आहात. शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलात, म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न ह्या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचवा. गेल्या 6 महिन्यापासून सतत पावसामुळे झालेले अनेक नुकसान आहे. रात्री या ठिकाणी आपले मोठा अवकाळी पाऊस झाला, ढगफुटी झाली. आपल्या दिंडोरी तालुक्यातील आणि आतोनात द्राक्ष बागांचे नुकसान झालेले, परंतु शासनाला अजूनही जाग आलेली नाही. त्यांनी शब्द दिला होता की दिवाळीच्या आत, लक्ष्मीपूजेच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती ह्या ठिकाणी नुकसान भरपाई टाकू, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती कुठल्या प्रकारे नुकसान भरपाई गेलेली नाही. या ठिकाणी सुनील भाऊंना सांगितलं की शुक्रवारी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की 2 दिवसात तुम्ही जर ती रक्कम टाकली नाही शेतकऱ्यांच्या खात्यावरती, या ठिकाणी त्यांनी शॉर्टेज करून, परंतु अजूनही गंगाभाऊ शेतकरी बाकी आहेत. 24,000 शेतकरी निवडलेत, परंतु अजूनही त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम गेलेली नाही. त्यांनी जर या ठिकाणी आज किंवा उद्या सकाळपर्यंत पैसे नाही गेले तर या ठिकाणी मी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले की उपोषणाचा इशारा त्यांना देऊन आलो की तहसीलदार कार्यालयासमोर या ठिकाणी उपोषणाला बसण्यात येईल. मी या ठिकाणी येस मराठीचे या ठिकाणी 2 वर्षापासून जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, शेतमजुरांचे प्रश्न आहेत, हे तुम्ही प्रामाणिकपणे शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय. या ठिकाणी भाऊ, मी तुम्हालाच नव्हे तर तुमच्या सर्व टीमला आणि येस मराठीला खूप खूप शुभेच्छा देतो. यानंतरही तुमची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी आई जगदंबेला, आई भवानीला प्रार्थना करतो. आणि तुम्ही इथं बोलून आमचा तसा मान सन्मानही केला. मी तुमचे सगळ्यांचे आभारही व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.